तर कशा प्रकारे कंडक्टर्सवर दबाव आणला जातो, कशा प्रकारे ज्येष्ठांनी प्रवास न करता कंडक्टर्सना तिकीट काढायला सांगितलं जातं, या संदर्भात कंडक्टर्सनी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याशी कसा संवाद साधलाय, काय संवाद साधलाय ते बघूया। काय काय घडामोडी घडल्या आहेत, कशा प्रकारे सगळे वाहक जे आहेत ते काम करतात ते जरा सांगा ना। आणि तुमच्या काय कारवाई होणार नाही, तुम्ही फाडा असं ते म्हणतात। आम्ही बऱ्यापैकी कसं असतंय, जशी काय एखादा असेल तर करू शकतोय, ते आता जास्तच करावं म्हणजे हे कटिंगगिरी करून। तुम्हाला अधिकाऱ्यांमार्फत काही सांगितलं जातं का बाबा अशा प्रकारची तिकीट जी आहेत ती अधिक प्रमाणात मारा वगैरे? असं अधिकारी सांगतात आम्हाला। महामंडळाचा फायदा करण्यासाठी आपण तिकीट मारू शकता। नेमकं किती तिकीट साधारणपणे मारली जातात? कमीत कमी 7-8 तिकीट म्हणजे 3-4 तिकीट एका फेरीला होतात आणि एखाद्या रूटला जवळजवळ 1500, 1000, 1000 पर्यंत तिकीट मारू शकतात। अच्छा, म्हणजे असं स्पष्टपणे अधिकाऱ्यांनी सांगितलंय। अधिकारी काही बोलतात ते। तर काही कंडक्टर्स आपला कामचुकारपणा करण्याकरता कशा प्रकारे योजनेचा गैरवापर करतात आपण तेही ऐकूया। सर्वस्वी अधिकार हे वाहकच म्हटलं तरी काही वापर ठरणार की वाहकच हे दुरुपयोग करत आहेत। म्हणजे होतं काय की याच्यामध्ये तुम्ही जी सवलत जी दिली जाते तर ती सवलत 100% ही महाराष्ट्र शासनाकडून ही अदा केली जाते। तर एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी या प्रकाराचं खापर वाहकांवर फोडलं, त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं तेही बघूया। यंदा एक बातमी जालना विभागातल्या परतूर आगाराची कळली की जिच्यामध्ये वाहकाने ज्येष्ठ नागरिकांची तिकिटे विनाकारण इश्यू केलेली आणि त्यावर 19 तारखेला विभाग नियंत्रक जालना यांनी निलंबनाची कार्यवाही केलेली आहे। त्याबाबतही अधिक सविस्तर अहवाल माझ्याकडे अजून आलेला नाही। जालना विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क करू इमिजिएट संपर्क करून म्हणजे आम्ही ही म्हणजे माहिती झाल्याबरोबर त्या बाबतीत संपर्क करून त्यांना याविषयीची पूर्ण डिटेल आम्ही मागितलेली आहे। मला असं वाटत नाही की एसटीचा कुठला अधिकारी अशा प्रकारचा अवलंब करून सूचना देईल असं मला तरी असं वाटत नाही। काही याच्यामध्ये वाहकांना अर्थातच आगार पातळीवर, विभागीय पातळीवर किंवा प्रादेशिक पातळीवर उत्पन्न वाढवण्याच्या बाबतीत सातत्याने सूचना दिल्या जातात। तसेच वाहकांमध्ये चांगलं उत्पन्न आणणारे वाहक व निकृष्ट उत्पन्न आणणारे वाहक यांचं क्रमांकानुसार नावे प्रदर्शित करण्याची सुद्धा एक कार्यपद्धती आहे। एकंदरीतच आगारांची उत्पन्न वाढण्याकरिता सातत्याने विचारणा ही निश्चितच वाहक वर्गाला केली जाते। अशा याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही वाहक याचा वापर करून उत्पन्न कुठंतरी थोडं जास्त दिसावं असा प्रयत्न निश्चितपणे म्हणजे करत असावे किंवा काय याबाबत आता आम्ही सखोल तपासणी करूया निश्चितपणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।